यावेळी पास साजिद अगदी जबरदस्त मोठा फटका ज्याप्रमाणे आपण पाहिलं अमोलच्या बॅट मधनं मोठे फटके आले होते. साजिदच्या बॅट मधनं हा दुसरा घणाघाती प्रहार 7 धावांसाठी दमदार षटकार. आपण बॅक टू बॅक 2 षटकार आले. आता अकाउंटचा विचार केला तर धाबा धापटला वरती आपण पाहाल इथनं टोटल स्कोरबोर्ड मोहाची वाडी संघाचा जाऊन पोहोचला. तो म्हणजे 46 धाबा धापटला वरती अप्रतिम स्कोरबोर्ड. आतापर्यंत 3 गडी बाद जरूर झाले परंतु इथनं बॅक टू बॅक 2 षटकार साजिदच्या बॅट मधनं. यावेळी पहा षटकार हॅट्रिक पाहायला मिळाली. बॅक टू बॅक लगातारचा तिसरा दमदार षटकार. षटकार बॅट मध्ये आल्या म्हणजे 3 चेंडूमध्ये 18 धावा इथनं खर्च केल्या. अगदी पहा मित्रांनो याच धावा जर डिफेन्स करायच्या असत्या तर प्रेशर भरा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळाला असता. परंतु आता कुठेतरी पूर्णपणे फ्री माइंडसेटनं या ठिकाणी फलंदाजी केली जाते. साजिदच्या बॅट मध्ये हा एक दमदार फटका आला. टोटल धावा आता जोडल्या गेल्यात स्कोरबोर्ड वरती 52 यावेळी आपल्याला पाहायला मिळतील. यावेळी पाहायला जाय चौथ्या बॉल वरती दमदार प्रहार बॅक टू बॅक चौथा दमदार षटकार. इथनं जमवल्या गेल्यात अद्यापही 2 चेंडू षटकातील बाकी आहेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती पाहतात धीरज पाटील कुठेतरी बॅकफुट वरती इथं मात्र ढकलला जातो. अगदी चुकीच्या लेंथ वरती गोलंदाजी केली जाते की काय. समोर साजिदला आपण पाहता अप्रतिम खेळी. अगदी 5व्या बॉल वरती 5 बॉल 5 षटकार साजिदच्या बॅट मधनं पाहायला मिळतील. यावेळी मात्र या स्पर्धेतील एक विस्फोटक खेळी असेल साजिदच्या माध्यमातून. अगदी आतापर्यंत या स्पर्धेत एकही असा फलंदाज झाला नाहीये का त्यांनी आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 5 षटकार मारले आणि यावेळी पाहता हा देखील एक दमदार हिट आलाय. 6च्या मदतीने टोटल धावा आता जोडल्या जात आहेत 64 धावा धापटलावरती आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा अद्यापही एक बॉल इथनं 6व्या बॉलवर षटकार येईल का. 6 चेंडू 6 षटकार पाहायला मिळतील का. अगदी पाहायचं काय घडतं शेवटचा अंतिम बॉल. यावेळी पाहायचं अगदी हलक्या हाताने खेळला आणि पाहता आपण डाऊन द ग्राउंड सरळ फटका चालला 1 बाउन्स चौकार. शेवटच्या बॉलला देखील हा मोठा फटका पाहायला मिळेल. अगदी पाहता आपण 5 बॉल मध्ये 5 षटकार मारण्याचा विक्रम आपल्याला पाहायला मिळाला साजिदच्या बॅट मध्ये. आणि पाहता इथनं मात्र टोटल धावा धापटलावरती 68 धावा धापटलावरती लागल्या.